नमस्कार, कांचन वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी बॅटर दाखवणार आहे. ह्याच्यापासून तुम्ही इडली, डोसा, अप्पे, उत्तप्पा हे सर्व बनवू शकता. पण ह्याचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित घ्यायचं आहे, म्हणजे या पिठापासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो. तर चला सुरुवात करते. तर इथे मी बघा 1 वाटीचं प्रमाण घेतलेले आहे. तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता, पण प्रमाण जे आहे ते सेम घ्यायचं आहे. आता ही जी आहे मीडियम साईजची वाटी आहे, ही मी या तांदूळ जे आहेत ते मिक्स घेतलेले आहेत. म्हणजे बासमती तांदूळ अर्धे घेतलेले आहेत आणि वाडा कोलम. तुम्ही पटणीचे तांदूळ किंवा राशनचे तांदूळसुद्धा घेऊ शकता. तर प्रमाण जे आहे ते मी घेतलेलं आहे. 3 वाटी अ, तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये 9-10 मेथीचे दाणे भिजत घातले होते. तर हे सकाळी घातलेले आहेत. अ, अ, हे किती 8 ते 10 तास आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. तिथपर्यंत छान असे तांदूळसुद्धा नरम होतात आणि डाळसुद्धा छान अशी फुगून येते. त्याचसोबत मी इथे घेतलेलं आहे सेम वाटी आहे, 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि ते 2 ते 3 तास चांगले भिजत ठेवायचे आहेत. सकाळपासून भिजत ठेवले तरी चालतील, पण ते खूप नरम होतात मग. तर 3 तास 2 ते 3 तास आपल्याला पोहे भिजत ठेवायचे आहेत पूर्ण पाण्यामध्ये. आता आपण रात्री हे वाटून घेत आहोत. तुम्हाला 8 तास झाले तांदळांसाठी, तर मग नंतर वाटून घ्यायचे आहेत. तर इथे मी सकाळी ठेवले होते आणि रात्री मी हे दळायला घेतले म्हणजे वाटायला घेतलेले आहे मिक्सरमध्ये. त्यामध्ये 2-3 चमचे पोहे आणि मग नंतर मिक्स डाळ आणि अ, तांदूळ जे आहे ते घालायचे आहेत. त्यातलंच पाणी वापरायचं आहे का मस्त पीठ असं फुगून येते. थोडं-थोडं पाणी वापरायचं आहे, जास्त पाणी वापरायचं नाही. एकदम पातळ पीठ बनवायचं नाही. असं जाडसरच पीठ बनवायचं आहे. पाणी शक्यतो कमीच घालायचं आहे. इथे बघा या क्वांटिटीप्रमाणे म्हणजे जरासं जाडसरच पीठ मी बनवलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात इडल्यासुद्धा छान होतात, अप्पेसुद्धा छान होतात, डोसे, उत्तप्पे खूप छान होतात. तर अशाप्रमाणे प्रमाण घ्यायचं आहे आणि एवढं जाडसर थोडंसं पीठ ठेवायचं आहे. पातळ पीठ करायचं नाही. बघा हाताला असं चिकट लागलं पाहिजे पीठ म्हणजे छान झालेलं आहे. आता जसं थोडं-थोडं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. पूर्ण एकदम तांदूळ घालायचे नाही, नाहीतर मग मिक्सर गरम होतो आणि आपली जे बॅटर आहे ते नीट तयार होत नाही. तर इथे मी 3 बॅचमध्ये डिवाईड करून घेतलेलं आहे आणि थोडं-थोडं करून सगळे तांदूळ, डाळ वाटून घेतलेलं आहे. पोहे हे भिजून घालायचे किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही राहिलेला भात असेल तो सुद्धा घालायचा म्हणजे खूप छान डोसेसुद्धा येतात आणि इडलीसुद्धा येते. तर आता हे ह्याच्यामध्ये मी मीठ घालत आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगलं असं एकाच बाजूने ढवळायचं आहे. चमच्याने किंवा हाताने तुम्ही केलं तरी चालेल, पण एकाच दिशेने असं 5 मिनिटं ढवळून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे. बघा लोण्यासारखं असं पीठ दिसलं पाहिजे. तर इथे 5 ते 7 मिनिटं मी सेम डायरेक्शनमध्ये असं ढवळून घेतलेलं आहे का पीठ छान असं फर्मेंट होतं. आता मी हे रात्री झाकून ठेवत आहे आणि 8 तास ते 10 तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, की पीठ बघा किती वरती आलेलं आहे आणि अगदी मस्त मऊसूत असं पीठ झालेलं आहे. बघू शकता तुम्ही आणि पीठ वरती पण आलेलं आहे. नेहमी ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये किंवा कोणता डब्बा असेल तिथे गॅप ठेवायचा आहे, म्हणजे पीठ जे आहे ते वरती येतं, फुलून येतं. तर हे पीठ छान असं मस्त फुलून आलेलं आहे. आता या पिठाचे तुम्ही डोसे, मसाला डोसा, साधा डोसा, उत्तप्पा, इडली किंवा अप्पे काहीही बनवू शकता आणि हे पीठ चांगलं 3-4 दिवस फ्रिजमध्ये राहतं किंवा आठवड्यातसुद्धा फ्रिजमध्ये राहतं. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही डोसा बनवू शकता, इडली बनवू शकता, उत्तप्पा बनवू शकता किंवा मसाला डोसासुद्धा बनवू शकता. तर इथे मी आधी साधा डोसा बनवायला घेतलेला आहे. साधा डोसा त्यानंतर बघा किती छान झालेला आहे डोसा. पीठ
चांगलं आलं ना का कोणताही पदार्थ छान होतो. त्यानंतर मी इथे बनवलेला आहे उत्तप्पा. उत्तप्पा बनवताना मी बॅटर टाकलेलं आहे आणि कांदा, टॅमॅटो, जरासं मीठ घालायचं आहे आणि मसाला तुम्हाला लागलंच तर चवीनुसार घालायचा आहे. का आपला मस्त टॅमॅटो, ऑनियन उत्तप्पा तयार होतो. ह्याला थोडं झाकून ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिटं चांगली वाफ द्यायची आहे. थोडंसं तेल घालून वरती वाफ काढायची का उत्तप्पा छान आपला तयार होतो. तर उत्तप्पे एवढे सॉफ्ट होतात ह्याच्यामध्ये, खूप नरम होतात आणि टेस्टी होतात. तर इथे बघा माझा उत्तप्पासुद्धा तयार झालेला आहे आणि असंच मी आता मसाला डोसासुद्धा बनवणार आहे. तर मसाला डोसा बघा किती छान मोठा झालेला आहे आणि चवीला पण खूप छान लागतात. तर तुम्ही अशी इडलीसुद्धा बनवू शकता, डोसासुद्धा बनवू शकता, उत्तप्पासुद्धा बनवू शकता. तर एकाच बॅटरमध्ये आपल्याला किती पदार्थ करता येतात. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तर इथे बघा आमचा ब्रेकफास्ट तयार झालेला आहे. त्यासोबत नारळाची चटणी, बटाट्याची भाजी, असा सकाळचा नाश्ता तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.